Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. Okay. In last videos we have already gone through various non-conventional machining processes. Now we will continue with next non-conventional machining process, that is electron beam machining, EBM. Okay. First of all we will see what is mean by EBM, electron beam machining. When the electrons are focused and concentrated on a small spot on the metal, the kinetic energy of the electrons is converted into heat energy which is sufficient to melt the workpiece. ओके, म्हणजेच इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग मध्ये बघा काय सिंपल कन्सेप्ट आहे. काय केलेलं आहे त्याच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केलेलं आहे, फोकस केलेलं आहे आणि त्याची जे काय कायनेटिक एनर्जी आहे ती यूज करून काय केलेलं आहे आपण हीट एनर्जी तिथं कन्वर्ट केलेली आहे आणि हीच हीट एनर्जी का आहे, सफिशियंट टू मेल्ट द वर्क पीस. ओके, when this technique is used on the metal it is called as electron beam machining. Okay. In EBM, electrons emitted from the hot source. Okay, in EBM electrons emitted from the hot source are accelerated and focused on very small area of the workpiece. Okay, when such high velocity of when a high velocity of electrons strikes the workpiece it results in melting of the workpiece. ओके, म्हणजेच काय आहे थोडक्यात इंट्रोडक्शन बघा EBMचं. याच्यामध्ये आपण जो एखाद्या हॉट सोर्समधून इलेक्ट्रॉन्स जे बाहेर पडतात ते कशावर फोकस केलेलं आहे, एक व्हेरी स्मॉल एरिया ऑन दी वर्कपीस. ओके, आणि जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ती जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हीट एनर्जीमध्ये. आणि हीच हीट एनर्जी काय केलेलं आहे आपण वर्कपीस मेल्ट करण्यासाठी यूज करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट वर्किंग प्रिन्सिपल जे आपण ऑलरेडी आता इंट्रोडक्शनमध्ये डिस्कस केलेलं आहे. व्हेन high velocity beam of electrons is focused on workpiece, okay, the electron strikes on the workpiece and their kinetic energy is converted into heat energy. Okay, म्हणजे हाय वेलॉसिटी बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स काय केलेलं आहे आपण, फोकस केलेलं आहे कशावरती, वर्कपीसवरती, आणि त्याची कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी अँड धिस हीट रिझल्ट्स इन रिमूव्हल ऑफ मटेरियल फ्रॉम वर्कपीस बाय वेपरायझेशन अँड मेल्टिंग. म्हणजेच काय, तुमचा जो कायनेटिक एनर्जी आहे इलेक्ट्रॉन्सची ती कशामध्ये कन्वर्ट करणार, हीट एनर्जीमध्ये. आणि हीच हीट एनर्जी आपण काय कशावरती फोकस करणार आहे, तुमच्या वर्कपीसवरती. आणि त्याचाच ॲज अ रिझल्ट काय मिळणार आहे, आपण तिथला जो पार्ट आहे तो काय होणार, स्टार्ट वेपरायझिंग अँड मेल्टिंग. ओके, नंतर आपण सेटअप बघूया EBMचा काय आहे. थोडक्यात डायग्राम दिसते ती काय, आपण इलेक्ट्रॉन बीम मशीनिंगचा सेटअप आहे ज्याच्यामध्ये मेनली इलेक्ट्रॉन गन आहे, पॉवर सप्लाय आहे, ॲनोड आहे, व्हॅक्यूम चेंबर आहे, ऑप्टिकल वेव्हिंग सिस्टीम आहे जी आपण मॉनिटर करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर मॅग्नेटिक लेन्स आहे, डिफ्लेक्शन कॉईल आहे, ओके, वर्कपीस आहे आणि टेबल आहे. ठीक आहे. आपण जे डायग्राममध्ये बघितलं ते कुठले कुठले युनिट्स आहेत बघा. दी सेटअप ऑफ EBM इज कन्सिस्ट ऑफ 6 basic units as shown in the figure: electron gun, magnetic lens, magnetic deflection coil, movable table, monitoring instrument and vacuum chamber. ओके, आपण परत एकदा डायग्राम बघूया. काय आहे, इलेक्ट्रॉन गन आहे, पॉवर सप्लाय, ॲनोड आहे. ओके, त्यानंतर ऑप्टिकल वेव्हिंग सिस्टीम मॉनिटरिंगसाठी आहे, मॅग्नेटिक लेन्स आहे, डिफ्लेक्शन कॉईल आहे आणि आपला व्हॅक्यूम पंप, वर्कपीस आणि हा मुव्हेबल टेबल आहे. राईट. आता आपण वन बाय वन बघा की तुमचं जे युनिट्स आहेत ते काय काम करतात. फर्स्ट विल सी इलेक्ट्रॉन गन. तर हे गन काय आहे बघा, अँड इलेक्ट्रॉन गन कन्सिस्ट ऑफ अ कॅथोड, अ ग्रीड कप अँड ॲनोड. इलेक्ट्रॉन गन काय कन्सिस्ट करतं बघा, तुमचा हा पार्ट जो आहे हा काय तुमचा कॅथोड आहे, जे निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके, इथं तुम्हाला जो दिसतोय तो कप शेप त्याला ग्रीड म्हणतात. ओके, ग्रीड. आणि खाली हा पार्ट जो आहे तो काय आहे, ॲनोड आहे. हा ॲनोड थोडा कसा आहे, रिंग शेपमध्ये असतो. ओके, आता व्हेन द कॅथोड इज हिटेड इट इमिट्स इलेक्ट्रॉन्स बाय थर्मो आयोनिक इमिशन.
ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करणार त्यावेळी काय होणार, तुमचं कॅथोड काय होणार, इलेक्ट्रॉन्स काय करणार, इमिट करणार. आणि ड्यू टू potential difference between anode and cathode, the electrons are accelerated towards the anode, okay, by a high velocity. Okay, त्याच्या पोटेन्शियल डिफरन्समधनं काय होणार आहे, जो फ्लो काय इलेक्ट्रॉनचा तयार झालेला आहे तो कुठं होणार आहे, टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन काय होणार आहे, टुवर्ड्स ॲनोड काय होणार आहे, तो खाली फोकस होणार आहे. ओके, द ग्रीड हेल्प्स इन नॅरोविंग द बीम. ही जे काही ग्रीड आहे हा काय करतो, कसं काय करतो, तुमचा बीम जो आहे तो नॅरो काय करण्यासाठी आपल्याला काय करतो, हेल्प करतो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे तुमची मॅग्नेटिक लेन्स. मॅग्नेटिक लेन्स फर्दर कन्व्हर्जेस अ बीम इनटू नॅरो स्पॉट ऑन दी वर्कपीस. ओके, मॅग्नेटिक लेन्स काय करणार आहे, इथले जे मॅग्नेटिक लेन्स प्लेस केलेले आहे ते आपल्याला बीम काय करणार आहे, नॅरो करण्यासाठी काय करणार आहे, इथं मदत करणार आहे. ओके, त्यानंतर डिफ्लेक्शन कॉईल काय काम करतं बघा. A magnetic deflection coil is used to deflect the beam further either onto different spot on the workpiece or for moving along a counter. म्हणजे डिफ्लेक्शन कॉईल आपण कशासाठी यूज करतो, आयदर आपल्याला ह्या वर्कपीसवरती डिफरंट जर समजा स्पॉट आपल्याला मेल्ट करायचे आहेत वर्कपीसवरती, तर ते काय डिफ्लेक्शन कॉईल काय करतं, आपल्याला मदत करते की व्हेरियस ठिकाणी आपण हे मशीनिंग करू शकतो. ओके, आता ही डिफ्लेक्शन कॉईल यूज करून देखील करू शकतो, किंवा हा आपण जो टेबल आहे मुव्हेबल हा यूज करून देखील तुमचं वर्कपीस जो आहे तो मूव्ह करू शकतो. ओके, आता नेक्स्ट मुव्हेबल टेबल. अ टेबल विच इज यूज टू माउंट द वर्कपीस इज केप्ट इन व्हॅक्यूम चेंबर. ओके, अँड द टेबल इज न्यूमेरिकली कंट्रोल टू मूव्ह अंडर द बीम. आता हा जो टेबल आहे खाली हा कशासाठी, वर्कपीस माउंट करण्यासाठी यूज केलेला आहे. त्याच्याबरोबरच काय करतो, हा टेबल आपल्याला मूव्ह करता येतो. म्हणजे आयदर आपण डिफ्लेक्शन कॉईल यूज करणार तुमचा बीम वेगवेगळ्या ठिकाणी मशीनिंग करण्यासाठी, किंवा हा मुव्हेबल टेबल आपण काय करणार, मूव्ह करणार. त्याच्याबरोबर तुमचा वर्कपीस देखील काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमच्या ह्या ऑप्टिकल व्ह्यूइंग सिस्टीम किंवा ज्याला मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं. हे कशासाठी यूज केलं जातं, तर अ लाईट मायक्रोस्कोप इज केप्ट टू मॉनिटर द कम्प्लीट प्रोसेस. द ऑपरेटर कॅन ॲडजस्ट द पोझिशन ऑफ द वर्कपीस ॲज पर द रिक्वायरमेंट अँड ऑब्झर्व द ॲक्च्युअल मशीनिंग प्रोसेस. ही ऑप्टिकल व्ह्यूइंग प्रोसेस जे काय आहे आपण पूर्ण ऑपरेटर काय करू शकतो, तिथून ऑब्झर्व करू शकतो की प्रॉपरली आपलं मशीनिंग होते का नाही. यासाठी ह्या काय केलेलं आहे, ऑप्टिकल व्ह्यूइंग सिस्टीम इथं काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे. ओके, आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे व्हॅक्यूम चेंबर. आता व्हॅक्यूम चेंबर काय केलेलं आहे, व्हॅक्यूम चेंबर हेल्प्स काय कशासाठी करतं, व्हॅक्यूम चेंबर आपल्याला बीम रिटेन इट्स नॅरो कन्फिगरेशन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. आपण व्हॅक्यूम जे आहे हा आपल्याला बीम जो आहे, ओके, इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो काय करतो, आपण रिटेन इट्स नॅरो कन्फिगरेशन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. ओके, अँड द इलेक्ट्रॉन्स डू नॉट लूज एनर्जी बाय कोलिजन विथ एअर मोलिक्युल्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो आपल्याला लॉंग डिस्टन्सपर्यंत काय करतं, सस्टेन ठेवण्यासाठी मदत करतं व्हॅक्यूम. ठीक आहे. तर हे सगळे हे जे कंटेंट झाले ईबीएमचे. वर्किंग ऑफ ईबीएम. द इलेक्ट्रॉन्स विच कम आउट of the electron gun and pass through magnetic lens possess a very high energy. ओके, म्हणजेच काय, आपला जो फ्लो इथून जो बाहेर पडणार आहे तो मॅग्नेटिक लेन्समध्ये काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेट होणार आहे आणि तिथून आपण फोकस कुठं करणार आहे, तुमच्या वर्कपीसवरती. ठीक आहे. When the narrow stream of electrons strikes the workpiece, the kinetic energy of electrons is converted into heat energy and this heat melts the workpiece. Okay. तर थोडक्यात आपली अशी प्रोसेस आहे ईबीएमची. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ ईबीएम. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे जो ऑलरेडी आपण प्रत्येक प्रोसेससाठी बघितलेला आहे, तो म्हणजे काय, ॲज बीम इज यूज्ड ॲज अ टूल देर इज नो वेअर ऑफ द टूल. ओके, इथं ह्या प्रोसेसमध्ये टूल आपल्याला दिसते का, फिजिकली नाही आहे. इथं आपण काय केलेलं आहे, बीम यूज केलेला आहे ॲज अ टूल, त्यामुळं तिथं टूल वेअर होण्याचा प्रश्नच येत नाही. सेकंड ॲडव्हान्टेज बघा, ड्रिलिंग ऑफ टेपर्ड होल्स इज पॉसिबल. ईबीएम प्रोसेसमुळे आपण जर आपल्याला वर्कपीसमध्ये टेपर्ड होल ड्रिल करायचे असतील तर ते सुद्धा काय आहे, पॉसिबल आहे. नेक्स्ट आहे, द प्रोसेस इज सुटेबल फॉर ॲटोमॅटिक मशीनिंग. ओके, प्रोसेस इज सुटेबल फॉर ॲटोमॅटिक मशीनिंग.
तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी रिक्वायरमेंट असते की आपल्याला ते ऑटोमॅटिक मशीनिंग करावं लागतं एखादे जॉब, तर त्या ठिकाणी देखील आपली ईबीएम प्रोसेस काय केली तर यूज केली जाते. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे होल्स, स्लॉट, ओरिफिसेस एक्सेट्रा विच कॅनॉट बी मेड बाय एनी अदर मेथड कॅन बी प्रोड्युस्ड बाय ईबीएम. ओके, होल्स असतील, स्लॉट्स असतील किंवा डिफरंट ओरिफिसेस असतील जे इतर प्रोसेसनं पॉसिबल नसतात मशीनिंग करणं, तर ते देखील आपण काय करू शकतो ईबीएमवरती इझिली काय करू शकतो आपण मशीनिंग करू शकतो. तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. देन डिसॲडव्हान्टेजेस, सगळ्यात फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. ओके, आता जो आपण सेटअप बघितला त्याच्या वेगवेगळे काही युनिट्स बघितले, तर ह्याच्यामुळे काय होते आपली इक्विपमेंटची कॉस्ट कशी हायर जाते. व्हेरी हाय कॉस्ट ऑफ इक्विपमेंट हा मेन काय तुमचा डिसॲडव्हान्टेज आहे इलेक्ट्रॉन बीम मशीनिंगचा. सेकंड आहे मेटल रिमूव्हल रेट इज लो. ओके, दी process can be operated only in vacuum. Okay, another important disadvantage, the process can be operated only in vacuum. Okay, म्हणजेच काय इलेक्ट्रॉनचा फ्लो आपल्याला जर लॉंगर डिस्टन्सला मेंटेन ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण प्रोसेस जी आहे ती व्हॅक्यूममध्येच काय करावं लागते परफॉर्म करावी लागते. त्यामुळं ही प्रोसेस आपण एअरमध्ये काय करू शकतो परफॉर्म करू शकत नाही. हा एक याचा आणखी एक डिसॲडव्हान्टेज आहे. The process results in X-ray emission. Okay, see another disadvantage is the process results in X-ray emission which retards the production rate and limits the size of parts to be machined. म्हणजे काय ईबीएम प्रोसेसमध्ये एक्सरे इमिशन होत असल्यामुळे काय होतं आपल्याला प्रोडक्शन रेट हा कसं होतं म्हणजे डिले होऊ शकतो किंवा तो मिनिमाइज होतो. आणखी लिमिट्स द साईज ऑफ द पार्ट्स टू बी मशीन, म्हणजे ह्याच्यामध्ये जो आपण पार्ट मशीनिंग करणार त्याला बरेच लिमिटेशन होतात. तो स्मॉल साईजचा काय करावं लागतं आपल्याला प्रेफर करावं लागतं. ओके, अँड लास्ट डिसॲडव्हान्टेज स्किल्ड ऑपरेटर्स. ओके, ही सगळी प्रोसेस हँडल करण्यासाठी आपल्याला काय लागतो स्किल्ड ऑपरेटर्स आर रिक्वायर्ड टू ऑपरेट दी प्रोसेस. ओके, अँड लास्ट फायनली ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग. The process is mainly used for welding. Okay, सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे ईबीएमचं. ईबीएम मेनली कशासाठी यूज करतात वेल्डिंग प्रोसेससाठी यूज केलं जातं. ओके, सेकंड मायक्रो मशीनिंग ऑपरेशन्स ऑन थिन मटेरियल्स लाईक ड्रिलिंग. ओके, ईबीएम जे आहे ते मायक्रो मशीनिंगसाठी सुद्धा यूज केलं जातं, जसं थिन मटेरियल्स असतील ड्रिलिंगसाठी त्याच्यामध्ये यूज केलं जातं ईबीएम. नेक्स्ट ड्रिलिंग ऑफ मायक्रो होल्स इन टर्बाईन ब्लेड्स और ओरिफिस, फ्लो ओरिफिस एक्सेट्रा, जिथं मायक्रो होल ड्रिलिंग करायचे असतात टर्बाईन ब्लेड्स किंवा फ्लो ओरिफिस यासारख्या डिव्हायसेसमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं ईबीएम यूज केलं जातं. द नेक्स्ट प्रोड्युसिंग मीटरिंग होल्स इन इंजेक्टर नोझल्स ऑफ डिझेल इंजिन्स. ओके, बऱ्याच ठिकाणी इंजेक्टर नोझल्स जे असतात तिथं आपल्याला मायक्रो होल ड्रिलिंग करावं लागतात, त्या ठिकाणी देखील ईबीएम काय केलं जातं यूज केलं जातं. अँड लास्ट welding of connections in electronic circuits involving precise connection. ओके, ॲप्लिकेशन बघा ईबीएमचं काय आहे वेल्डिंग ऑफ कनेक्शन्स इन इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. ओके, इलेक्ट्रॉनिक सर्किट्सचे कनेक्शन्स असतील वेल्ड करायचे त्या ठिकाणी देखील ईबीएम काय केलं जातं यूज केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग. थँक्यू.